मिरचीचं रोप आहे आणि सिमला मिरचीच्या रोपाला किती सिमला मिरच्या लागलेल्या आहेत बघा। ही मोठी मिरची आहे सिमला मिरची आणि एका छोट्याशा रोपाला जवळजवळ 10 ते 12 सिमला मिरच्या लागलेल्या आहेत। तर आतल्या बाजूनी दिसत आहेत बघा। हिरवी पानं आणि मिरच्या पण हिरव्या असल्यामुळे लक्षात येत नाही, तर ह्या अशा अनेक सिमला मिरच्या या रोपाला लागलेल्या आहेत। आणि या सिमला मिरच्या येण्याचं एकच कारण म्हणजे याला मी सीवीड लिक्विड फर्टिलायझरचा वापर केलेला आहे। 3 ते 4 लिटर पाण्यामध्ये फक्त हे 1 चमचा सीवीड लिक्विड फर्टिलायझर घालायचं, तर तुमच्या रोपाला अशा अनेक मिरच्या येतील। तर बघूया आपण आता 1-2 मिरच्या आपण तोडूया। तर आता आपण या 1-2 मिरच्या तोडत आहोत, कारण जर मिरची तोडली तरच नवीन मिरच्या जास्त मोठ्या येतात। ही बघा, ही मिरची तोडलेली आहे एक, आणखी आपण एक काढणार आहोत मोठी मिरची। इकडे आहे बघा एक आणखी मोठी मिरची। तर ही पण किती मोठी झालेली आहे बघा, ही बघा। तर अशा ह्या आत्ता तरी 2 मिरच्या आम्ही याच्या कापलेल्या आहेत। तर अशा प्रकारे छोट्याशा झाडाला सुद्धा भरपूर सिमला मिरच्या येऊ शकतात। तर फ्रेंड्स, सीवीड लिक्विड फर्टिलायझरचा नक्की तुम्ही वापर करा। थँक्यू फ्रेंड्स।